स्मार्ट अहमदनगर न्यूज। अहिल्यानगर दिनांक 3 राहुरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा देणारी आहे। जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असली तरी प्रत्येक कार्यकर्त्याने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। सोमवारी 6 एप्रिल रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। आमदार मोनिकाताई राजळे, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उमेदवार अक्षय कर्डिले, सुरसिंग पवार, नामदेव ढोकणे, आरपीआयचे सुरेंद्र थोरात, काशीनाथ लवांडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित साकाळी योजनेच्या कामाला 1234 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की राहुरी मतदारसंघाच्या विकासासाठी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांची धडपड होती। त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे। त्यामुळे एकमेकांबद्दल गावात हेवेदावे करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सर्व क्षेत्रात प्रगती करत आहे। जागतिक स्तरावर अस्थिरतेचे वातावरण आहे। कोविड संकटानंतर अशा वातावरणात सुद्धा देश यशस्वीपणे वाटचाल करतो, हे प्रधानमंत्र्यांच्या धोरणाचे यश आहे। परंतु इंधन आणि गॅसच्या टंचाईवरून सरकारला बदनाम करण्याच्या होणाऱ्या प्रयत्नांना कार्यकर्त्यांनी उत्तर देण्याचे मंत्री विखे पाटील यांनी सूचित केले। विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार घेत असलेल्या निर्णय महत्त्वाचे आहेत। तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती प्रचाराच्या दरम्यान मतदारांपर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी केले। महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पासाठी मोठा निधी उपलब्ध होत आहे। वांबोरी चारी साकाळी योजनेचे स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने झालेले निर्णय महत्त्वाचे आहेत। वर्षानुवर्ष दुष्काळ पाहिलेल्या भागाला पाणी देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होत आहे। भविष्यात राहुरी तालुक्यातील औद्योगिक विकासासाठी काम करून रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीने होणारी निवडणुकीला सकारात्मकतेने सामोरे जाण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले। आमदार मोनिका राजळे यांनी आपल्या भाषणात स्वर्गीय कर्डिले यांच्या कार्याला उजाळा देऊन प्रत्येकाने स्वतः अक्षय कर्डिले समजून निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन केले। तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी साकाळी योजनेचा झालेला निर्णय निवडणुकीसाठी असल्याचे शुभ संकेत असल्याचे सांगितले। सुभाष पाटील, दिलीप भालसिंग, अक्षय कर्डिले यांची भाषणे झाली। काँग्रेस पक्षाने राहुरी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या घेतलेल्या निर्णयावर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की महायुतीचा विजय निश्चित आहे। थोरातांनी राहुरीपेक्षा संगमनेरची निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती। अशोक खरात यांच्या प्रकरणाबाबत थोरातांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना या प्रकरणाचे पाळमुळे शिर्डीत की संगमनेर मध्ये चौकशी समितीतून समजेल असे सूचक वक्तव्य मंत्री विखे यांनी केले।